महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटना फेडरेशन शिटू। मी कॉम्रेड डॉक्टर अशोक थोरात, राष्ट्रीय सचिव तथा राज्य सरचिटणीस। मी राज्यातील सर्व शालेय पोषण आहार कामगारांना आवाहन करीत आहे की आता सध्या राज्यामध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनामध्ये 100% शालेय पोषण आहार कामगारांना मानधनात वाढ होणार आहे असा जिया लवकरच आपल्या हाती पडणार आहे। आपण त्या मानधन वाढीच्या संदर्भात आपण अनेक आंदोलनं केलेली आहेत। तालुका स्तरावरचे असतील, जिल्हा स्तरावरचे असतील, राज्य स्तरावरचे आंदोलन असतील, असे अनेक प्रकारचे आपण आंदोलन केलेले आहेत। आणि हे आंदोलन करीत असताना आपल्यासमोर एकच ध्येय होतं की आपल्या मानधनात वाढ झाली पाहिजे। म्हणून येत्या 1 ते 2 दिवसामध्ये आपल्या मानधनात वाढ होणार आहे। पण आपण मानधनात वाढ होणार आहे, मानधनात वाढ तर होणारच आहे, पण इतकं अंदाज न राहता, कारण आपण बघत आहोत की आपली 83 रुपये रोज म्हणजे 2,500 रुपये महिना पडतोय आणि वाढून मानधन किती वाढणार आहे आता येत्या 2 दिवसामध्येच कळणार आहे। पण आपण बाहेरच्या राज्यामध्ये बघतो की उत्तर प्रदेश असेल, उत्तराखंड असेल, हिमाचल प्रदेश असेल, या राज्यामध्ये शालेय पोषण आहार कामगारांना हायकोर्टाने निकाल दिला आहे की त्यांना किमान वेतन दिलं पाहिजे। आणि आता शालेय पोषण आहार कामगारांची हिमाचल प्रदेशात बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की आता येणाऱ्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात येणार आहे। आणि म्हणून आपण आपले किमान वेतन भेटलं पाहिजे, आपले 10 महिन्याच्या ऐवजी 12 महिने मानधन भेटलं पाहिजे, आपली काम करीत असताना दुखापत झाली तर मेडिकल क्लेम भेटला पाहिजे, मृत्यू झाला तर 5 लाखाचा विमा आपल्याला भेटला पाहिजे। असे अनेक प्रश्न आपल्या मागण्या आहेत आणि ह्या मागण्याला घेऊन पुढे आपल्याला आंदोलन करायचे आहे। आपण बघतो की आपल्या राज्यामध्ये विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटित, दलित, ओबीसी, अल्पसंख्याक व गरीब घरातील गरजू महिला शाळेमध्ये काम करतात। त्यांचा वेळ कमीत कमी शाळेमध्ये 6 तास जातो आणि या 6 तासाच्या कामामध्ये आपण बघतो की त्यांना अनेक प्रकारची कामे करावी लागतात। झाडांना पाणी घालणे, वर्ग साफ करणे, शाळेचा परिसर स्वच्छ करणे इत्यादीसह त्यांना कामे करावी लागतात। आणि ते कामं जर व्यवस्थित नाही केली की लगेच त्यांना विनाकारण विना चौकशी कामावरून कमी केलं जात आहे। म्हणून संघटनेच्या माध्यमातून त्यांना आपण हे ठणकावून त्यांना सांगणार आहोत की येत्या काळामध्ये हे आम्ही चालू देणार नाही। आम्ही तुमच्या विरोधात खूप मोठे आंदोलन उभं करून आमच्या मानधनात जास्तीत जास्त वाढ करून घेणार आहोत। म्हणून माझं एक असं आव्हान आहे की राज्यातील शालेय पोषण आहार कामगारांना असं माझं एक आव्हान आहे की तुम्ही तात्काळ शिटू संघटनेचे सभासद व्हावे। आपली प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपली संघटना स्थापन करून कामगारांच्या प्रश्नावर आपण लढलं पाहिजे। आणि येत्या काळामध्ये आपण इतर राज्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या सुखसुविधा आहेत त्या सुखसुविधा आपण या माध्यमातून घेणार आहोत। पाठीमागचा काळ आपण बघत असताना कोरोनाच्या काळामध्ये शिटू संघटनेच्याच वतीने आपण शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन देऊन त्यांना कोरोनाच्या काळामध्ये शाळा बंद असताना सुद्धा प्रत्येक कामगारांच्या खात्यावर दरवर्षी 15,000 रुपये म्हणजे 2 वर्षाचे 30,000 रुपये आपण त्याला मिळवून दिलेले आहेत। म्हणून आपण आपण अशा मोठ्या एका संघटनेच्या पाठीमागे आहोत की जगामध्ये एकच मोठी संघटना असेल ती म्हणजे शिटू नावाची संघटना आहे। अशा संघटनेचे तुम्ही सभासद आहात। म्हणून येत्या काळामध्ये शिटू संघटनेचे जास्तीत सभासद व्हावे असे आवाहन महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे।